नमस्कार. कधी विचार केलाय का की भारताचा नकाशा कसा बदलतो? म्हणजे राज्यांच्या सीमा बदलतात, कधी-कधी नवीन राज्य तयार होतात. हे सगळं इतकं सोपं कसं आहे? बरं, याचं उत्तर दडलंय आपल्या संविधानाच्या कलम 4 मध्ये. चला तर मग आज आपण हेच रहस्य उलगडूया. अच्छा, चला. एका प्रश्नापासून सुरुवात करूया. समजा एखाद्या राज्याची सीमा बदलायची आहे किंवा त्याचं नाव बदलायचं आहे किंवा अगदी एक नवीन राज्य तयार करायचं आहे. मग हे काम खूप मोठं असेल, नाही का? म्हणजे ह्यासाठी एक मोठी गुंतागुंतीची घटनादुरुस्ती करावी लागत असेल, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण खरं सांगू, उत्तर ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्या संविधानाच्या रचनेतच. आपलं भारतीय संविधान हे फक्त काही नियमांचं पुस्तक नाहीये. ते एक लिव्हिंग डॉक्युमेंट आहे, एक जिवंत दस्तावेज. ते मजबूत आहे, पण त्याच वेळी ते परिस्थितीनुसार बदल स्वीकारायलाही पूर्णपणे तयार आहे. आणि खरं तर हीच फ्लेक्सिबिलिटी, हीच लवचिकता आपल्या संविधानाची सगळ्यात मोठी ताकद आहे. यामुळेच आपला देश काळासोबत बदलू शकतो, प्रशासनाच्या गरजा पूर्ण करू शकतो. म्हणजे बघा, ही एक अशी रचना आहे जी देशाला एकत्र तर ठेवतेच, पण त्याला वाढण्याची संधीसुद्धा देते. ठीक आहे, पण मग हे बदल इतक्या सहज होतात कसे? तर इथे एंट्री होते कलम 4ची. हे कलम म्हणजे त्या लवचिकतेची खरी किल्ली आहे. चला जरा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आता अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कलम 4 काय म्हणतं? ते म्हणतं की जेव्हा संसद कलम 2 किंवा 3 वापरून एखादं नवीन राज्य बनवते किंवा राज्यांच्या सीमा बदलते ना, तेव्हा तो बदल कलम 368 अंतर्गत येणारी मोठी घटना दुरुस्ती समजली जाणार नाही. सिंपल. आता कलम 3 आणि 4 मध्ये नेमका फरक काय आहे? तर बघा, कलम 3 हे संसदेला बदल करण्याचा पॉवर किंवा अधिकार देतं. आणि कलम 4 काय करतं? तर त्या बदलाला आपल्या संविधानात अगदी सहजपणे सामावून घेण्याची पद्धत किंवा मेकॅनिझम पुरवतं. म्हणजे एक बदल घडवतं आणि दुसरं त्या बदलाला व्यवस्थित सिस्टीममध्ये बसवतं. हा फरक समजून घ्यायला एक मस्त उदाहरण आहे. विचार करा, कलम 4 नुसार होणारा बदल म्हणजे काय? तर घरातल्या एखाद्या खोलीची डागडुजी करणं. सोपं आणि गरजेचं. पण कलम 368 अंतर्गत होणारी दुरुस्ती, अरे बापरे, ते म्हणजे थेट घराचा पायाच बदलण्यासारखा आहे. केवढा मोठा आणि किचकट बदल, नाही का? पण एक प्रश्न मनात येतोच की आपल्या घटनाकारांनी अशी सोय करून का ठेवली असेल? कारण त्यांना एक गोष्ट पक्की माहीत होती की भारतासारख्या प्रचंड मोठ्या आणि विविधतेने भरलेल्या देशात प्रशासकीय गरजा या कधीच स्थिर राहणार नाहीत, त्या सतत बदलत राहतील. आणि राज्यांच्या पुनर्रचनेची कारणंही किती वेगवेगळी असू शकतात. कधी प्रशासकीय सोयीसाठी, तर कधी लोकांची भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी. कधी विकासाच्या गरजा असतात, तर कधी नागरिकांच्या मागण्यांना प्रतिसाद द्यावा लागतो. आता विचार करा, या प्रत्येक गोष्टीसाठी जर मोठी किचकट घटनादुरुस्ती करायची वेळ आली असती, तर देशाचा विकासच थांबला असता की नाही? ओके, थेअरी तर खूप झाली. आता हे सगळं प्रत्यक्षात कसं घडतं हे बघायला पाहिजे, नाही का? चला एक जबरदस्त ऐतिहासिक उदाहरण पाहूया. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीचं. तर गोष्ट आहे 1960 सालची. तेव्हा आजचा महाराष्ट्र आणि गुजरात असं वेगळं काही नव्हतं. हे दोन्ही मिळून एक मोठं मुंबई राज्य होतं. पण मग भाषिक आणि प्रशासकीय कारणांमुळे मराठी भाषिकांसाठी आणि गुजराती भाषिकांसाठी स्वतंत्र राज्यांची मागणी खूप जोर धरू लागली होती. मग पुढे काय झालं? हे झालं कसं? तर संसदेने फक्त एक साधा कायदा पास केला, बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट. बस. आणि या एका कायद्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन नवी राज्य जन्माला आली. संविधानातल्या राज्यांच्या यादीत बदल झाला, पण त्यासाठी कोणतीही मोठी किचकट घटनादुरुस्ती करावी लागली नाही. हे सगळं शक्य झालं फक्त आणि फक्त कलम 4मुळे. आणि हीच तर आहे कलम 4ची ताकद. एका साध्या पण अत्यंत प्रभावी प्रक्रियेमुळे इतका मोठा ऐतिहासिक बदल घडून आला. यातूनच आपल्या संविधानकर्त्यांची दूरदृष्टी किती जबरदस्त होती हे दिसून येतं. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सार काय? यातून आपण काय घेऊन जायचं? हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं. आपलं भारतीय संविधान हे दगडासारखं कडक नाहीये. ते मजबूत नक्कीच आहे, पण त्याचवेळी गरजेनुसार बदल स्वीकारण्याइतकं लवचिकसुद्धा आहे. म्हणूनच कलम 4 हे आपल्या संविधानाच्या याच अप्रतिम डिझाईनचे एक उत्तम प्रतीक आहे. ही एक अशी फ्रेमवर्क आहे जी देशाची एकात्मता टिकवते आणि सोबतच त्याला काळासोबत बदलण्याची, जुळवून घेण्याची पूर्ण संधी देते. ही लवचिकता भारताला काळासोबत पुढे जाण्याची ताकद देते, हे नक्की. पण एक प्रश्न मागे राहतोच. या बदलाची अंतिम मर्यादा काय असू शकते? म्हणजे संसदेला कितीही बदल करण्याचा अधिकार आहे का?
यावर नक्कीच विचार करायला हवा. आजच्या या विवेचनात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत.